पण तुमच्या रक्षणासाठी मी इकडे अंबामाता म्हणून विराजमान होईल. आणि तेव्हापासून तिकडे अंबामाता म्हणून विराजमान आहे पार्वती देवी माता. गिरनारची महिमा सांगायची झाली तर भरपूर अशी मोठी आहे. आता तुम्ही पुढे जाल या पर्वताकडे, म्हणजे हा क्रॉस करून पुढे गुरु शिखरावर, तर त्यावेळेची एक अशी दंतकथा आहे की गिरनारी महाराज, त्यांचं खरं नाव आहे गिरीनारायण. आता काही जण त्यांना बोलतात की ते हिमालयापेक्षाही जुने आहेत, आणि काही जण बोलतात की हिमालयाचे पुत्र आहेत. तर मी जी घटना ऐकलेली ती हिमालयांच्या पुत्र अशी संदर्भात होती. तर हिमालयांना 2 पुत्र आहेत, एक पार्वती माता आणि एक गिरीनारायण महाराज. तर गिरीनारायण महाराज हे पार्वती देवीचे मोठे बंधू. तर तेव्हा काय झालेलं, अशी कथा होती की त्यावेळेला पर्वतांना पंख होते आणि ते उडत उडत आकाशात वरपर्यंत जायचे आणि कुठेही खाली यायचे, त्यामुळे गावाच्या गावं नष्ट व्हायची. तर त्यावेळेला गावकऱ्यांनी महादेवांकडे प्रार्थना केली, इंद्रदेवाकडे प्रार्थना केली की अशी आमची गावं नष्ट होत आहेत, तर तुम्ही काहीतरी करा. त्यांनी ते पंख छाटायला सुरुवात केली. अरे गिरीनारायण महाराज घाबरले आणि त्यांनी स्वतःला संपवायला सुरुवात केली. तर त्यावेळेला त्यांनी पार्वती देवीकडे प्रार्थना केली की काहीतरी कर, असं होतंय तसं होतंय. मग पार्वती देवींनी त्यांना सांगितलं की काळजी करू नका, तुम्ही स्वतःला संपवायला घेऊ नका, भले तुमचे पंख गेले तरी ठीक आहे, पण तुमच्या रक्षणासाठी मी इकडे अंबामाता म्हणून विराजमान होईल. आणि तेव्हापासून तिकडे अंबामाता म्हणून विराजमान आहे पार्वती देवी माता. तर ते 52 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. तर आणि या मंदिरामध्ये, या अंबामाते मंदिरामध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणी देवीसह दर्शन घेऊन गेलेले आहेत. आता तिकडे गिरनारला खाली कमंडलू कुंड आहे. हां, त्यावेळेला पार्वती मातेने अजून एक सांगितलेलं की तुमच्यावर एक सत देव येतील, सत्पुरुष येतील, जे मोठा तप करतील, आणि ते म्हणजे गुरुदत्त महाराज. तर आता तिकडे खाली कमंडलू कुंड म्हणून एक स्थान आहे. जेव्हा तुम्ही गोरक्षनाथ खाली उतरता आणि गुरु शिखराकडे जाता, तर त्यावेळेला कमान लागते आणि त्या कमानीचे 2 गेट आहेत. लेफ्ट साईडचा गेट जातो श्री गुरुदेव चरण पादुका लिहिलेलं आहे मंदिरावर, आणि जो राईट साईडचा गेट आहे तो देवस्थानाकडे जातो, गुरु म्हणजे संस्थानाकडे, जिकडे कमंडलू कुंड, जिकडे प्रसाद वगैरे, पिण्याचं पाणी वगैरे व्यवस्थित मिळतं. तर त्याची घटना कशी आहे, ज्यावेळेला दत्त महाराज इकडे 12,000 वर्ष तप करत होते, तर मध्येच गावामध्ये दुष्काळ पडला. तर त्यावेळेला रुक्मिणी देवी, जी दत्तगुरूंची आई आहे, त्यांनी त्यांना प्रार्थना केली की महाराज बघा, तुम्ही इकडे तप करताय आणि खाली दुष्काळ पडला आहे, काहीतरी करा. तर त्यावेळेला आता इतके वर्ष ध्यान करत होते आणि अचानक जागे झाले, आणि त्या जागेमध्ये हल्ले आणि त्यांचा कमंडलू खाली पडलं. आणि ते कमंडलू खाली पडलं आणि त्याचे 2 तुकडे झाले. एक तुकडा जिकडे पडला त्या तुकड्याला धुनी प्रज्वलित झाली, आणि दर सोमवारी ते धुनी प्रज्वलित करतात. ती ऑलरेडी प्रज्वलित असते, फक्त ती जमिनीखाली असते, आणि त्यात मग नंतर पिंपळाच्या फांद्या टाकून ती पुन्हा वर आणतात, प्रज्वलित करतात. आणि काही काहींना त्या दत्त महाराजांचं दर्शन सुद्धा होतं. आणि दुसरा जो भाग पडला तिथे कुंड निर्माण झालं पाण्याचं, आणि तेच पाण्याचं कुंड बहुतेक करून कमंडलू कुंडला आस्था गायता पाणी पुरवतं.